न्यायाचा अभाव आहे अशा प्रकारचा सुद्धा आरोप मागे वरून घे ना चालू करू का असं आहे की आज सेशन कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि असं आहे की धर्म आणि आतंकवाद याचा काही संबंध नाही. आतंकवाद हा आतंकवाद असतो. भगवा दहशतवाद आणि भगवा आतंकवाद हा शब्द प्रचलित झाला होता. आणखी याबद्दल सुद्धा आज उहापोह कोर्टात झाला. याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की धर्माचा आणि आतंकवादाचा काही संबंध नाही. आतंकवाद हा आतंकवाद असतो. पण या सगळ्यांच्यात एक गोष्ट स्पष्ट झाली की कोर्टामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली की घडलेली घटना खरी आहे. मृतांना 2 लाख, जखमींना 50,000 रुपये सरकारने द्यावे. पण हे तेच आरोपी नाहीये. मग खरे आरोपी कोण? आता ते अजून जी पुढे चौकशी होईल त्याच्यामध्ये सर्व पुढे येईल. परंतु तुमच्या सरकारला बदनाम करण्याचं काम होतंय का? ज्या पद्धतीने तुमच्या वेळेस आणि आता निकाल बदला वेगळा. सर हा निकाल कशा पद्धतीने? आज जो सेशन कोर्ट का फैसला आया है उसमें मैं एक ही कहना चाहता हूँ, धर्म और आतंकवाद का कोई संबंध नहीं है. आतंकवाद हे आतंकवाद है. परंतु देवेंद्र फडणवीस म्हणतात की आतंकवाद कधीच भगवा नव्हता म्हणून आणि भगवा नाहीये म्हणून. देवेंद्र फडणवीस म्हणतात आतंकवाद हा कधीच भगवा नाहीये आणि हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.